तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धडका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय. दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय. लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी आपली यारी आपली यारी. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र
चंद्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. 2 मिनिटं स्तब्ध राहायचं सगळ्यांनी. तर आपल्यामधून आहे त्या जागे उभारूनच आणि जे मित्र आपले स्वर्गवासी झाले त्यांची नावं असे आहेत. मी शेवटचं नाव घेतल्यानंतर आहे त्या जागी 1-2 मिनिटं सगळ्यांनी स्तब्ध राहा. तर पहिलं नाव आहे गणेश चंद्रकांत तेली, दुसरं नाव आहे राजेंद्र महादेव पाटील, तिसरं नाव आहे दत्तात्रय महादेव कुंभार, मुलींच्या मध्ये वैशाली दयानंद कांबळे आणि 5वं नाव आहे संगीता राजाराम कोळी. रिप्रेझेंटेटिव्हने येऊन प्रत्येकाची ओळख करून द्यायची. हां, माझं नाव युवराज आबासाव वेळकर. हॅलो. हां, माझ्या व्यवसाय दत्त स्टेशनरी म्हणून दुकान 22 वर्षे कार्यरत आहे. अशी रिक्वेस्ट झाली की मीच नावं सगळ्यांची वाचून दाखवावी आणि सध्या मुलं काय करतात हे पटपट सांगावं जेणेकरून आपल्याला वेळ होईल. फक्त तुम्ही साईडचं ठरवून घ्या कोणी करणार आहे ते. पहिलं नाव आहे युवराज वाघवेकर. युवराज वाघवेकर. युवराजचं दत्त स्टेशनरी नावाचं दुकान आहे. गेले 20-22 वर्ष युवराज त्या पद्धतीने सांगितलं. सगळ्यांनी ऐका परत. युवराजचं सांगितलं 20-22 वर्ष तो कार्यरत आहे आणि युवराज बऱ्यापैकी आपल्या गावच्या मध्ये असल्यामुळे युवराजशी बऱ्याच लोकांचा कॉन्टॅक्ट होतो. त्यामुळे युवराज आपल्या ग्रुपचं म्हणलं तर तो सेंटर पॉईंट आहे. जर मॅथमॅटिक्सच्या भाषेत बोलायचं झालं तर युवराज आपल्या सर्कलचं सेंटर पॉईंट आहे. दुसरं नाव घेताना मला खूप आनंद होतो कारण हा मित्र जो आहे आपला तो मित्र आपल्याकडे बऱ्यापैकी मित्रांना सगळ्यांनाच माहिती आहे. भले तू 28 वर्षांना भेटू द्या 28 दिवसांना भेटू द्या पण गेल्यानंतर तोंडावर स्मित असा हास्य असणारा असा व्यापाऱ्यांचा मित्र म्हणजे सचिन वाघवेकर. सचिनच्या बाबतीत बऱ्याचपैकी सगळ्यांना सचिन काय करतो, सचिन कसा मदत करतो, काय मदत करतो, समोर येऊन बॅकग्राऊंड मध्ये हे सगळ्यांना माहिती आहे. तिसरं नाव आहे मनोहर कुंभार. मनोहरचा बेसिकली विटाचा हे आहे बिझनेस आहे. मनोहर विटाचा बिझनेस करतो. मनोहर पैकी गावातच असतो. गाव आणि कासारवाड असं करत असतो. शांतारामचा स्वतःचा क्रशर आहे. पुढचं नाव आहे ज्या मित्रानं अगदी लहान वयापासून स्ट्रगल पाहिला, ज्यानं शून्यातनं बनता येईल आपल्याला आणि ज्याचा अभिमान आपल्या सर्वांना असायला हवा असा मित्र म्हणजे दैवत मत शेट्टी. ज्या मित्रानं गेल्या काही वर्षात स्वतःच्या 2 राईस मिल उभ्या केल्या अगदी शून्यातून. म्हणजे वडिलांचं छत्र अगदी लहान वयात हरवलेला हा मित्र ज्यानं स्वतःच्या 2 राईस मिल उभा केलेलं आहे. तिसरं नाव आहे संजय गुरव. संजय गुरव भेल व्यावसायिक आहे. बहुतेक आपल्या स्टँडलाच गाडा असतो संजय. तिसरं नाव आहे शिवाजी गाडीवरचं. शिवाजी कॉन्ट्रॅक्टर आहे. शिवाजी कॉन्ट्रॅक्ट घेतो. शिवाजीला काय काम असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. जसं असणारा माणूस फर्निचर मध्ये डिस्काउंट शिवाजी नक्की देणार. पुढचं नाव आहे दत्तात्रय रोडे. दत्ता पण कॉन्ट्रॅक्टर आहे. शिवाजी किंवा दत्ता शिवाजीकडे अगोदर रेट काढून घ्या मग दत्ताकडे शिवाजीकडे या. तर दत्तात्रय रोडे दत्ता पण कॉन्ट्रॅक्टर आहे. पुढचं नाव जे आहे ते बेसिकली हा म्हणजे आपल्या सगळ्यांचा पोशिंदा म्हणता येईल. पोशिंदा इन द सेन्स की तो बेसिकली तो काम करतो म्हणून आपल्याला आपल्या ताटामध्ये जेवण येतं. धोंडराम पाटील शेतकरी आहे. पुढचं नाव आहे सुभाष वाईंडे. सुभाष कुठे आहे? सुभाष बेसिकली ट्रक व्यावसायिक आहे. सुभाषचे ट्रक आहेत तर सुभाष ट्रक व्यावसायिक आहे. तिसरं नाव जसं मी अगोदर म्हटलं की हा आपला पोशिंदा आहे आणि बेसिकली शेतकरी आहे मित्र अजित पाटील. खूप मोठा बिझनेसमॅन पण आहे. पुढचं नाव जे आहे ते आपलं गाव सोडून स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलेलं असा आपला मित्र म्हणजे अरुण साठे. ज्याच्या तारड्यामध्ये 2 मोठी अशी भांड्याची दुकानं आहेत. मगाशी यांनी सांगितलं की फर्निचर घ्यायचं असेल तर आपल्या फर्निचरवाल्या मित्रांना भेटलं तर डिस्काउंट देईल. मला अनुभव चांगला आलेला आहे त्यामुळे तुम्ही अरुणला जाऊन भेटू शकताय. पुढचं नाव आहे जीवन मोरे. आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी पूर्ण नियोजन जेवणाचं घेतलेलं आहे जीवन मोरे. हे व्यावसायिक आहे. पुढचं
पुढचं नाव आहे सागर पाटील. सागर पाटील असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहेत पुण्यामध्ये. सागरकडे पुण्यामध्ये पडलेला प्रश्न असा होता की प्रत्येकाला पडला असतो, सध्या आता ती काय करते, तोच प्रश्न होता. आणि माझा असं होतं प्रत्येकाने ते यावं सांगावं. बऱ्याच चेहरे दिसत नाहीत, पण आता वेळ कमी आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण म्हणते की बाबा उभा राहून निघून द्या. पण माझ्याकडून ना 100% प्रत्येकाला डिस्काउंट दिला जाईल. 1 चार्जच्या ऐवजी 10 चार्ज माझा डिस्काउंट दिला जाईल. पुढचं नाव आहे संजय पाटील. संजय पाटील कांबळवाडीचा मित्र आहे. संजय पाटील ट्रॅक्टर व्यावसायिक आहे. संजयचे स्वतःचे ट्रॅक्टर्स आहेत. पुढचं नाव आहे गोविंदराव कोळी. गोविंद हा आपला मित्र आहे, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम करतो, मला वाटतं गारगोडीला आहे. गोविंदराव कोळी. त्याचं पुढचं नाव युवराज कुसाळे. मागच्या वेळेस त्याच्याकडे आपण गेट टुगेदर केला तो युवराज कुसाळे हा हॉटेल व्यावसायिक आहे. आणि सगळ्यात पुढचं नाव म्हणजे आपल्या ग्रुपचा स्टाफ असणारा विजय पाटील. विजय पाटीलला भेटायचं सर्वच्या स्टँडला भेटू शकतात. विजय तुम्हालाही अवेलेबल असतो. मुलांनी दिलेलं विजयच्या नावाने सीसीटीव्ही, कारण त्यापैकी सगळ्या माहिती तिथून मिळतात सगळे. त्याचं पुढचं नाव आहे राहुल जाधव. राहुल आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. राहुल तिजोरी व्यावसायिक आहे. राहुल तिजोरी बनवतो. कृष्णात कुंभार हा पण व्यावसायिक आहे. जयवंत एक्सिके पण हा गव्हर्नमेंट जॉब आहे. जर तुम्ही कोणाचं नाव राहून गेलं असेल तर सांगा. माझं राहिले हे मला माहिती आहे. कोणाचं राहिलं असेल तर सांगा मुलांच्या साईडवर. ओके, माझं नाव राजेंद्र आडके. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. गेले 17-18 वर्ष झाले पुण्यात राहतोय. गावात आल्यानंतर सगळ्यांना भेटतो. सध्याचं नाव सुचित्रा सुरेश पवार, राणा शिरगाव. माझे मिस्टर डॉक्टर आहे. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी 1 मुलगा. मुलगी बीटेक कम्प्युटर सायन्स झाले, ती सध्या जॉब करते इन्फोसिसमध्ये. आणि मुलगा फर्स्ट इयरला BDS डेंटल सायन्सला ॲडमिशन घेते तळावमध्ये. मी गृहिणीच आहे. मुलांचं संगोपन आणि डॉक्टरांना सहकार्य. शोभा जरा आणि माझं सासर आहे शिर्षे संजय. वगैरे आहे सरडे शोभा सर आणि वेले शिर्षे शोभा संजय शोभा सर झाले की नाही आताचं वैशाली विठ्ठल पाटील. मला 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा. आणि मोठी मुलगी माझी बीटेक झाल्या, ती कंपनीमध्ये जॉब करते. दुसरी मुलगी बीटेक करते, 3rd इयरला आहे. आणि मुलगा 12वी सायन्सला आहे. माझं राशन धान्य दुकान आहे, शेती पण करते, बहिणी पण आहे सगळी. हां, मी माझं माहेरचं नाव वैशाली थोरवर आणि दिलेलं नाव म्हणजे लग्नानंतर वैशाली पाटील. माझी 2 मुलं आहेत, दोन्ही पण मुलं माझी इंजिनियर आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर. लहान मुलं आहे तो माझा 3ऱ्या वर्षाला आहे, मोठा जॉबला आहे. आणि गाव माझं सरोडे.
माझं नाव शोभा सुरेशजी आणि सासरचं नाव शोभा पाटील. मला 2 मुली आहेत, मुलगा आणि मुलगी. मुलगा जॉब करतोय, मुलगी बी फार्मला आहे. नमस्कार, माझं नाव शकुंतला कांबळे आणि सासरचं नाव शकुंतला विनोदकुमार चंद्रेकर. माझं सासर चंद्रे आणि मी राहायला आता आरतीनगर कोल्हापूरमध्ये आहे. सर्वप्रथम मी सर्व मुलांचे आभार मानते की एवढा छान कार्यक्रम तुम्ही 2 वर्ष करताय. एकाएकांच्या आयुष्यामध्ये एक वेळ पण हा कार्यक्रम झालेला नाही, पण तुम्ही एवढं सुंदर कार्यक्रम करताय की आम्हाला खूप अभिमान वाटतो. मला 2 मुलं आहेत, एक MTech सेकंड इयरला मोठा मुलगा आणि छोटा आहे तो माझा EFTC झालेला आहे, तो पण डिग्री झालेला आहे आणि सगळ्यांनी व्यवस्थित फॅमिली वगैरे आहे. आणि तुमचं पुन्हा एकदा खूप आभार. आणि मी सर्वांना सांगते की हे आपण गेट टुगेदर हे करू, पण आपली तब्येत पण खूप महत्त्वाची आहे. मी रोज युनिव्हर्सिटीमध्ये सकाळी 5 वाजता शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये व्यायामला जाते आणि परवाच गोकुळमध्ये हे झाल्या रनिंगच्या स्पर्धा, त्याच्यामध्ये मी कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम आले. आणि प्रत्येक ठिकाणी मी ट्रॅकिंगला पण जाते आणि गिरनार पर्वत आणि दातार पर्वत आणि परिक्रमा म्हणून असते ह्याची गिरनार पर्वतची, ती मी नॉनस्टॉप 3 दिवस पुरुषाच्यामध्ये एकटीच होते आणि मी 3 दिवस ती पण पूर्ण केलेले. हे सगळं व्यायामामुळे होते आणि हा कार्यक्रम जर आपण तब्येतीनं जर व्यवस्थित असलो तरच हे सगळं होणार आहे. सर्वांनी तब्येती व्यवस्थित सांभाळा आणि असेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा करत राहा, हीच विनंती. आणि माझे 2 शब्द बोलून मी संपवते. हॅलो, माझे नाव सुनीता आहे. मला 2 मुलं आहेत, मुलगा 12वी आणि मी एकंदरीत आहे. आणि सर्वप्रथम मुलांचं कार्यक्रम खुल्याबद्दल अभिनंदन. माझं नाव जयश्री पपाडे. सासरचं नाव जयश्री सचिन पारंबार. माझा मोठा मुलगा MBA करायला आता आणि जॉबला येतो होता आणि मी सध्या वेळची शेती करतो. हॅलो, माझं नाव मनीषा कोथमिरे चरवडे. माहेरचं नाव आणि सासरचं नाव मनीषा युवराज भोपणे. आमचा व्यवसाय मटन मार्केट, चिकन मार्केट आहे. 2 मुलं आहेत, एक मुलगा B फार्मसी झाले, मुलगी BDSला आहे. आमचं अभिनंदन सुजेकर ठेवल्याबद्दल. माझं नाव नलिनी कोथमिरे आणि सासरचं नाव आहे राधिका सचिन शेट्टी. मला 2-3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. मोठी मुलगी आहे BTech करते आणि 2 नंबरची मुलगी आता 10th मध्ये आहे, मुलगा 6th. माझे मिस्टर IAS ऑफिसर आहे, सध्या इंजिनिअरिंग आहे. अर्चना विजय ताईकर. 2 मुलं आहेत मला. मिस्टर आहे डिग्री कॉलेजला क्लार्क, मुलगा मुंबई हाट कोर्टात लागला. आत्ताच लग्न झालं, 2 महिने झालं. लग्नाला सांगितलं त्यांनी बाबा खरं म्हणजे मला मनोगत काय व्यक्त करणं हाच प्रकार माहित नाही, त्याच्यामुळे सगळ्यांनी ऍडजस्ट करून घ्या. आणि गेट टुगेदर हा असा प्रकार असतो ज्या ठिकाणी तुमचं वर्ष किती राहू दे, 70 वर्ष राहू दे, 80 वर्ष राहू दे, पण प्रत्येक जण विचारताना काय विचारतो, अरे तो मुलगा कुठे होता. 70 वर्षाचा जरी म्हातारा जरी झाला तरी तो मुलगाच कुठे होता आणि ती मुलगी कुठे होती, हाच प्रश्न असतो. काय म्हणतात, मुलगी म्हणतात ती पोरगी होती म्हणतात ते मला माहिती नाही, पण ती पोरगी कुठे होती. आपण अजून सुद्धा स्वतःला त्या म्हणजे शाळेमधलं जे लाईफ असतं ते 100% आनंदाचं आणि एन्जॉयफुल असतं. आपण त्या लिमिटला कुठेतरी स्टॉप केलेलं असतं की ज्या आनंदाला त्या ठिकाणी आपण कुठेतरी वरती घेऊन जात असतो आणि स्टॉप केलं असतं. बऱ्याच वेळाने बघितलं की आपण पाहतो याच्यामध्ये प्रत्येक जण हा सुखाची कन्सेप्ट प्रत्येकाची वेगळी आहे. सक्सेस त्याच्यामध्ये
आणि आता जर बघितलं आता ह्या ठिकाणी पैसा म्हणजे सर्वस्व सुख असं म्हटलं जातं. आता मला असं वाटतं की मी ज्यावेळी येतो नाही ते गावी त्यावेळी मला चिखलात लोळायला आवडतं. ज्या ठिकाणी म्हणजे लहान मुलं असं शिंपडतं नाही त्या ठिकाणी मध्ये मला आवडतं. आणि माझं म्हटलं का असं म्हटलं तर मी ज्यावेळी प्रायमरीला होतो त्या ठिकाणी हत्ती पॅन आणि व्हाईट शर्ट आणि त्याच्यामध्ये खेळणे हा तर मात्र हा प्रकारच नसायचा. कुठं काय झालं की असं आणायचं. त्याच्यामुळे इकडे 8 दिवस कसे असायचं ते पूर्ण महाराष्ट्र सगळे नकाशे असायचे त्याच्यामध्ये. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्यावर असं तो आनंद होता तो आपण कुठे विसरलोय. प्रत्येक ठिकाणी बघा की बा माझी मुलं माझ्या संसाराचं सक्सेस माझे आई वडील आपल्याला पण आई वडिलांनी त्यावेळी सांभाळलं त्यावेळी कुठं टेन्शन दिलं होतं का नाही दिलं. तर माझं हेच मत आहे की ते लाईफ जे आहे आत्ताचं ते 100% ना त्या पॉईंटला मॅच होऊन जगा. निसर्गाचे 100% तुम्ही जगा तर निसर्ग तुम्हाला भरभरून देणार. कुठलीही लिमिटेशन ठेवत नाही. तुम्हाला आनंद येतो. तुम्ही जर निसर्गामध्ये दुःख शोधलं तर 100% तुम्हाला दुःखच देणार. पण तुम्ही आनंद शोधला 100% आनंद शोधणार. आणि छोट्याशा गोष्टीसाठी आता बराच वेळ बघितलं मी पोलीस स्टेशनला तर ते महिला मंडळ येते की फक्त पाठीमध्ये युगो असतो. आपण पण बघितलं महाभारत घडलं रामायण घडलं प्रत्येक ठिकाणी हा युगो आहे. जर आपण थोडंसं 0 पॉईंटला आलो ना तर 100% लाईफमध्ये आनंद हा मिळणार म्हणजे मिळणारच. त्या ठिकाणी तुम्ही मध्ये शेतीचं काम करत असाल त्या ठिकाणी तुम्ही आणखी काही हायर डिग्रीज काम करत असाल किंवा जॉब करत असाल असं काही नाही आहे की मी सुद्धा घरी जाताना प्रत्येक वेळी मला बघितलं की आमच्याकडे आता पुण्यात कसं झालं पुण्यात राहणारे कोण कोण असते तर संध्याकाळी 6:30 झाले ना नशा आता हे नशेचा प्रकार फारच चालू आहे. तुम्हाला 100% तुम्हाला खास लक्ष द्यावं लागेल. मुलगा कुठे जातो मुलगी काय करते कारण त्या रिस्ट्रिक्शन असतात पण प्रेमाची बंधनं त्याला जाणीव करून द्या की काही गोष्टी ज्या वाईट आहेत. कारण का बराच वेळ मुलाला सांगायला गेलं ना ते रागाच्या भारामध्ये निघून जातात आणि त्याच्यानंतर आपलं बराच वेळ टेन्शन येतं. मी कुठली केस हँडल करताना मला टेन्शन येत नाही पण माझ्या मुलग्याचं रक्त जर बघितलं तर त्या ठिकाणी 100% माझं अंग थरथर तापतं. त्यावेळी स्वतःला तिथं फील करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळी लक्षात ठेवा की किती जर मेहनत केली तुमचं आयुष्य जगायचं आहे तुमच्या आयुष्याबरोबर तुमच्या मुलाला पण सांभाळायचं आहे. तुम्ही कसं सांगितले माझा मुलगा बीटेक आहे सगळ्या सांगायचं नाही मला पण तो एक अभिमान असतो. ज्यावेळी तुम्ही कुठल्या तरी हायर लेवलला जातात त्यावेळी आईला आणि वडिलांना विचारायचं आनंद कशात मिळतो तर प्रत्येक आईवडील सांगते की तुमच्या सक्सेसमध्ये आनंद आहे तू आनंदी आहेस ना 100% मी आनंदी आहे. की प्रत्येक आई वडील सांगत असतात की मी 100% आनंदी आहे तुझ्या आनंदामध्ये माझा आनंद आहे. ही प्रत्येक वेळी आई आपल्याला सांगत असते. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं लाईफ आहे जगून घ्या आणि मुलांच्यावर 100% लक्ष ठेवून द्या. कारण का आता इझी नशेचे सगळे पदार्थ इझी मिळतात आणि सोशल मीडिया एवढं डेंजर झालेलं आहे. सोशल मीडियामुळं मुलं कुणाशी बोलत आहेत कुणाशी संपर्कमध्ये काहीच कळत नाही आहे. बऱ्याच वेळा असं होऊन जातं की एक्झाम संपली मार्च एप्रिलमध्ये मुली पळून जायचं भरपूर प्रमाणामध्ये प्रमाण आहे. मेन करता धरता मुख्य हा घेऊन गेला सगळ्यांना ग्राउंडवर खेळायला घेऊन गेला आणि त्याच्याशिवाय ते कुठलाही लेवल पूर्ण होत त्याच्यामुळे आणि हा घेऊन गेला सगळ्याला शांताराम पण त्याच्यामध्ये होता. शांताराम पण होतो मला असं वाटतं की जे लहान होती तितकी महान मला सांगायचं विसरून गेलो मी. एक लक्षात राहणाऱ्या गोष्टी फक्त म्हणजे एक पहिला येणारा लक्षात राहतो आणि शेवटचा लक्षात राहतो मधल्या लक्षात राहतो. आणि मी हे पण सांगतो मी 10वीला इंग्लिशला नापास होतो. मला पडले होते इंग्लिशला 18 मार्क. त्याच्यामुळे ढकल 60 गाडी काय माझी पुढे गेली नाही. त्याच्यानंतर मला कळलं की इंग्लिशला पर्याय नाहीये. इंग्लिश हा सब्जेक्ट पूर्ण करावाच लागेल. त्याच्यानंतर 0पासून सुरुवात केली होती. त्याच्यामुळे मुलांना हे पण एक लक्षात घ्या की मुलांना अनसक्सेस झाला फेल झाला अजिबात म्हणजे हे नाही त्याला जाणीव करून द्या. ज्यावेळी त्याला जाणीव होईल ना की मला हे करायचं कॉप्या करू आता हे सरळ सिंपल गोष्ट आहे बघा. सक्सेस ज्याचं सक्सेस असेल ना त्याला लक्षात ठेवलं जातं आणि सक्सेसला लक्षात ठेवलं जातं आणि स्ट्रगल करून जे सक्सेस मिळतं त्याचा आनंद फार वेगळा असतो. की नशा लावून घेतो
स्ट्रगल करून सक्सेस घ्यायची. कारण का तुम्हाला पॉईंट 1 जरी सक्सेस मिळालं स्ट्रगल करून, तुम्हाला त्याचं समाधान जे मिळतं ना, फार आपल्यातून मिळत असतं. आणि लाईफ तुम्हाला कधी हरू देत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला स्ट्रगल करायला लागेल, पण तुमच्याकडे जो स्ट्रगल करण्याचा जो गुण असतो, तुम्ही 100% बापाच्या बापाला पण त्या ठिकाणी यश द्यायला भाग पाडताय. त्याच्यामुळे तुम्ही मोस्टली लक्षात ठेवून घ्या. जसं मी 10वीला नापास होतो त्यावेळी पण सगळ्यासाठी कॉमन सांगतो, काही गोष्टीसाठी मी निगेटिव्ह झालो होतो. मला पण असं वाटलं होतं की जीवन संपवून द्यावं. इव्हन मी ट्राय पण केला होता, पण वरच्याला वाटलं तू बदमाश आहेस, तुझ्यासाठी जागा खाल्ली, म्हणून खालीच थांब. त्याच्यामुळे काही खाली घेतलं नाही. त्याच्यानंतर कदाचित राजाने मला श्रद्धांजली ती माहिती असते. आमच्या पण मला एकच माहिती आहे, मी अजिबात श्रद्धांजली भाऊ देणार नाही, लक्षात ठेव. आपण किस्सा नाही ग्राउंडवर ते राहिलं मध्ये. त्याच्यामुळे काय झालं की जसं मी कुदळे सरांना विचारलं, मी आलो होतो मोरे हायस्कूलला इंग्लिश सुधारवण्यासाठी. सगळ्यात घाबरणारा सब्जेक्ट असतो तर इंग्लिश होता माझा, आणि त्याच्यामध्ये 100% मी नापास झालो शकते. त्याच्यानंतर कळालं की इंग्लिशला ग्रामर असतं, इंग्लिशला टेन्स असतात, ते करावं लागतात, त्याशिवाय पास होता येत नाही. त्याच्यानंतर 10वी सब्जेक्ट सोडवला, नंतर सायन्स घेतलं, त्याच्यानंतर डिग्रीसाठी ॲडमिशन घेतलं. आणि 2003 मध्ये करणी घोटाळा झाला होता, MPSCचा करणी घोटाळा झाला होता, सगळ्या ठिकाणी स्टॉप झालं होतं. त्याच्यावेळी MPSC शिवाय पर्याय नव्हता. आता जर असं म्हटलं की IT आणि इंजिनियर डॉक्टरिंग म्हटलं तर माझ्यासाठी एवढं पॉसिबल नव्हतं की तेवढं वेळ देणं आणि खर्च घरातून सहन करणं. तर त्याच्यामुळं मुंबई पोलीस मध्ये भरती झालं होतं, आणि त्याच्यानंतर एकच टार्गेट होतं की MPSC द्यायची आहे. त्याच्यातून MPSC मध्ये जॉब करत मी अभ्यास केला होता. मला तर इंग्लिश सुरू पण होतं. मी ते व्हिडिओ आपले ऑडिओ रेकॉर्डिंग केल्या होत्या आणि ऐकत होतो. ते 15 मिनिटांनंतर कुठेतरी आठवायचं आणि ऐकत होतो. बऱ्याच वेळा हा विषय कदाचित मला वाटतं कोणाला रुजेल नाही रुजेल, पण बऱ्याच वेळा जसं क्लासमध्ये मुली गेल्या ती कुठं जाते, ती आता कसा प्रश्न पडलाय, ती काय करते, प्रत्येकाला पडलेला असं प्रश्न असावा, कुठे जाते, आई बदमाश माझ्यासाठी कसं बघायचं. आणि आता जे मनापासून हसतंय तेच बदमाश होते. मुलांना ना 100% विश्वासात घ्या. कारण का आताची लाईफ फार धावपळीची आणि इझी आमिषाला बळी पडण्याची आणि अनस्ट्रगल झालेली आहे. मुलांच्या एवढं प्रेशर जे आहे ते सहन करण्याच्या पलीकडे आहे. थोडंसं जरी हे वाटतं मुलांना की बाबा याच्यामध्ये आपली शक्ती, माझ्या आईवर काय बोलते किंवा काय होतं, मुलं लगेच सुसाईड किंवा पळवणारी असं काही अविचार करतात. तर 100% तुम्ही त्यांना सांगून द्या, तुझं अनसक्सेस झाला असेल ना त्याच्या पाठीमागे रिझन आहे. आणि ज्यावेळी माझं एक कन्सिडर आहे की ज्यावेळी तुम्ही एकदा अपयशी होत आहे ना त्यावेळी तुम्ही 100% 10 वेळा सक्सेस होण्यास तुमच्याकडे पॉवर स्ट्रेंथ येते. तुम्ही ज्यावेळी 2 वेळा होता त्यावेळी 20 वेळा येते. तर त्याच्यामुळे तुम्ही माझ्यात काय कमी आहे 100% ज्यावेळी स्वतः ऑब्झर्व करा त्यावेळी तुम्हाला तुमचे ते ड्रॉबॅक्स काय असतील ते कळतात आणि त्याच्यावर मात करण्याची तुमच्यातच क्षमता असते. दुसरं कोणी सांगणार नाही, दुसऱ्याने सांगितल्यानंतर आपण झेपत नाही, आपल्याला असं वाटतं की अपमान आहे. तर तसं अजिबात करू नका. मुलांना 100% सगळ्यांसाठी सांगणार आहे की मुलांना 100% तुम्ही विश्वासच घ्या. मला वाटते राजा पण बोर झाला तसं आहे बघितलं, राजा पण बोर झाला तसंच माईक पण बोर झाला. तर 100% तुम्ही असे मुलांना विश्वास द्या की हे सक्सेस 100% मिळणार आहे. आता मला वाटतं हायर ॲथलेटला जर म्हटलं तर आता नाव घ्यायचं की हा मोठा प्रश्न आहे. त्यांचे जसे मिस्टर आहे तसं एक स्वप्न ठेवून द्या. कारण का हे मला पण असंच वाटत होतं, राजू हुशार आहे आणि राजूच्या जवळ झालं पण आपल्याला शक्य होईल का, पण 100% तो नालायक आहे. आणि मित्रांच्या मध्ये जेवढा नालायक असेल ना, हरामखोर असेल ना, तो मसनापर्यंत येण्याची तयारी असते. 100% तो साथ देत असतो. आणि तसं तो नालायक पण आहे. आणि ते बरेचसे तसे माझे नालायक आहेत सगळे मित्र, त्याच्यासाठी मी सुद्धा हरामखोर नालायक आहे. त्याच्यामुळे मसनापर्यंत जायची सगळ्यांची तयारी असते. आता हा शाळेतला किस्सा असा होता की राजू सगळ्यांना चला खेळायला घेऊन जायला म्हटला. सगळ्यांना घेऊन गेला. संध्याकाळचे 5 झाले होते. मला वाटतं काहीतरी कुदळे सरांनी सगळ्यांना अभ्यास करायसाठी सांगितलं होतं. हा भाऊ सगळ्यांना घेऊन गेला. नाही जाय तर सगळ्यांना घेऊन गेला. आणि मला वाटतं काही 5:30च्या अगोदर 2-3 मिनिटं हा भाऊ गुपचूप येऊन अभ्यासला बसला. मग आता ह्याचं भाऊचं बघून आम्ही पण येऊन बसलो. मग त्याच्यानंतर कुदळे सर आले, कुदळे सरांनी बघितलं आणि ती हिरवी काठी काढली ती काठीची. त्याच्यानंतर ते दरवाजा लावून घेतला, आत कुणी जायचं नाही, सगळ्यांनी बोलवून घेतले. आणि हा एका कडक लाईन सुरू करून घेतला आणि कुदळे सरांनी दोन्ही हातावर प्रसाद द्यायला सुरुवात केली. जयराम सीताराम सगळे जाऊन दिले. हा राजू तिकडून हा पुस्तकात थोडं म्हणजे हसतोय इकडून आणि आमची अशी जडत होती त्यावेळी.
हा भाऊ बरोबर 2-3 मिनिटापूर्वीच गेला, बसला आणि पुस्तक घेऊन बसलाय. कुदळे सरांना वाटतं की आता हा प्रामाणिकपणे अभ्यास करायला आहे. आणि कुदळे सरांनी जे होते मला वाटतं काय 12-14 जण काय होते, त्यांना राम सीता लक्ष्मण असे आठवून दिले की परत आम्ही विसरूनच गेलो, ग्राउंडवर खेळायला जायचं ते विसरूनच गेलो होते. असा हा राजू करामती आहे. मला वाटतं बराच वेळ माहीत झालाय, बोर झाले असतील. राजू तर 100% बोर झालाय. मला सांगायचं असलं तर प्रत्येकाने सांगावं असं मला असं वाटतं. तुमच्यात बरेच चेहरे जे आहेत ना 100% मी ओळखतो असं नाही, सगळेच ओळखतात. कारण काय ते चेहरे म्हणतात ना जयश्री म्हटली काहीतरी खास असावं, नाहीतर एक तर नालायक असावं. तसं त्या प्रकारे ह्या खास काहीतरी चेहरे आहेत आणि इकडे सगळे काहीतरी चेहरे नालायक आहेत. त्यामुळे प्रत्येक जण लक्षात ठेवून असते. आणि मी सगळ्यांसाठी 100% विनंती करतो. राजू, अरुण, बऱ्याच जणांनी पुढाकार घेऊन हा गेट टुगेदरचा कार्यक्रम जो आयोजित केलाय, तर माझं असं म्हणणं आहे की गेट टुगेदरचा हा एक दिवस जो असेल ना, कमीत कमी 1 वर्ष आपलं लाईफ पुढे जातं. बराच वेळा हक्क असतो मित्रांच्यामुळे शिवी देणे, मस्करी करणे, लिमिटच्या बाहेर जीवन जगणे आणि एक हक्क सांगणे जर कुठं असेल तर मित्रांच्या मध्ये असते. त्याच्यामुळे तुम्ही 100% एकमेकाला हक्काने सांगितलं पाहिजे की बाबा मला हा त्रास होतो. कारण का तुम्हाला व्यक्त व्हायला इथं जर बघितलं जबाबदारी असतात, मुलं वगैरे असतात, आई वडिलांची जबाबदारी वगैरे आहे, तर ते हक्कानं ना मित्रांना सांगितलं पाहिजे. आता मला तुमच्या मित्रांना आणि शाळा पण आणले त्याच्यामुळे हा आणि दुसऱ्याकडे द्यावा असं कळलं. घेऊन जागेला पण बोलते देऊ. बराच म्हणतो ना आपण जसं मंदिरात जातो आणि नाण्यातपणा करतो आणि मंदिरात गेल्यानंतर सगळं विसरून जातो, तसं बऱ्याच वेळा दैवतचं नाव घेतलं ना सगळ्यात तसं म्हणजे वडाला जसं घाबरतो तसं दैवतांनी बऱ्याच वेळा घाबरतो. कारण का प्रामाणिकपणे मेहनत केलेला आणि शांत स्वभावाचा मुलगा असेल दैवत, सचिन. बाकीचे जो मस्ती करतो लिमिटच्या बाहेर करतो, पण दैवत आणि सचिनचे वडील आणि माझे वडील ते मित्रच होते. त्यामुळे सचिनला आणि दैवतला आणि जे सचिनपेक्षा जर घाबरत असेल तर मी दैवतला घाबरतो बराच वेळा. कारण का प्रामाणिकपणे आणि मेहनतीने आतापर्यंत तो शून्यात वरती आलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी त्याच्या समोर पण जायचं म्हटलं बराच वेळ भीती वाटत असते. दैवताला विनंती करतो की त्याचा त्याला प्रवास आहे तो सांगावा. माझं नाव दैवत मत सिटी. दैवत मत सिटी. तर मला असं वाटतं की आमच्या वर्गातील सर्वात गरीब विद्यार्थी म्हणून माझ्याकडे त्यावेळी पाहिलं जायचं. आणि मी 3रीत असताना आमचे वडील एक्सपायर झाले. त्यानंतर आमच्या आईने स्वतः दुसऱ्याच्या घरी 2 मजुरी करून आम्हाला जतन केलं. आणि आज जो कोण मी आहे, आता या मित्रांना बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, आज जो मी कोण आहे त्या मित्रांच्या सर्व मित्रांच्या पाठिंब्यावरच मी आहे. तर विशेषतः उल्लेख करायचा म्हटलं तर सचिन वागवेकर, अरुण साठे, राजू अडके, शांताराम मेकल ह्या लोकांनी तर मला असं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. माझ्या कोणत्याही अडचणीच्या वेळी ह्या लोकांनी मला फार म्हणजे आउट ऑफ झोन मदत केली. अरुण साठेचा जर किस्सा सांगायचा म्हटला तर मी एक आर्थिक अडचणीत आलो होतो व्यवसाय करत असताना. तर त्यांनी मला त्यावेळी सांगितलं, दैवत तू काय घाबरू नकोस, मी माझ्या एफडीच्या पद्धतीला देतो आणि त्यावर जर लोन काढलं तू तुझा व्यवसाय चालू कर. आणि त्यानंतर मी आता म्हणजे बऱ्यापैकी वेल सेटल आहे, काही प्रॉब्लेम नाही. माझ्या स्वतःच्या 2 राईस मिल आहेत. आणि म्हणजे व्यवसायामध्ये मी आज म्हणजे राईस मिलचा विषय कुठल्या आपल्या भागात जरी निघाला तर पहिलं नाव आपलं घेतलं जातं, याचा मला साथ लागेल. त्यानंतर लहानपणापासून बोलायचं झालं तर 12वी नंतर घरची परिस्थिती असल्यामुळं मी एक्सटर्नल BA केलं. 12वी नंतर मग मी लगेच नकारांची राईस मिल होती आपल्या गावामध्ये, त्यांच्या इथे दिवाणजी म्हणून मी 4-5 वर्ष काम केलं. ती माझ्या प्रामाणिकपणावर हे ब्युटी राईस मिल म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्याने मला बोलवलं. त्यांच्या इथे मी जवळजवळ 10 ते 12 वर्ष काम केलं. आणि त्या अनुभवाच्या जोरावर मी 2013ला माझी स्वतःची राईस मिल चालू केली. त्यानंतर 2018ला मी दुसरी राईस मिल चालू केली. आज आपलं म्हणजे जवळजवळ 8 ते 9 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे राईस मिलचा. अशा पद्धतीने मी सगळं केलेलं. आणि ह्या आज जो कोण मी आहे या मित्रांच्या पाठिंब्यावर आहे. गेल्या वर्षी सुद्धा काही प्रॉब्लेम झाले, मी फार डिस्टर्ब झालो होतो, पण या मित्रांनी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत मला साथ दिली
ह्यावेळी सुद्धा मी गेट टुगेदर नाहीच म्हणत होतो, परंतु तिने सांगितलं की मग तू नसेल तर हा गेट टुगेदर कॅन्सल होईल, पण तू यायलाच पाहिजे. असं एवढं प्रेम करणार मित्र मला भेटलं हे माझं मी भाग्य समजतो. अरुण या की दिनकर कुंभार. काय विषय सांगतो तुम्हाला, आता आपण 40 वर्ष उलटून गेलो काय, जवळजवळ घसरगुंडीला लागलोय. गैरसमज आहे. पुढची 10 मिनिटं तू सांगू शकत नाही. 10 मिनिटं अरे मी निगेटिव्ह विचार करत नाही बाबा. नाही माझा काय विषय आहे, फक्त आपल्या गैरसमज काय होता काम आहे. अगदी सर्व काय कोणाचा प्रॉब्लेम असेल तर फोन करायचा, त्याच्यावर डिस्कस होऊ शकते. कारण मी जवळजवळ 29 वर्ष एका ग्रुपमध्ये होतो आणि मला एकाने चॅलेंज दिलं, म्हणजे मी गाडी घेतल्यावर पहिल्यांदा एक लग्नाचं भाडं मारा गेलो. वराड काय करशील हा शब्द दिला वापर. पण मला काय बोलायचं आहे, आपण आता गेल्या वर्षीपासून एकत्र आलो, पण 29 वर्ष माझ्यावर जवळ राहून त्यानं मला चॅलेंज दिलं, त्याच्यावर मी सगळं होतं म्हणजे हे करू. त्यामुळं असं काय हे नव्हतं. ठीक आहे सरिता माझं काय प्रत्येक माझा सांगू आनंदी पण बोलू शकते. नाही तिथून बोला नाही आनंद झाला ती सांगू मला नाही माझ्या बायकोला पण सांगितलं कसं माणूस ही स्पर्धा कशा पद्धतीने काय पोस्टिंग वगैरे काय असते त्याच्यानंतर माझं लगेचच लास्ट इयरला असताना 2003ला माझं लग्न झालं. माझे मिस्टर IAS ऑफिसर आहेत. त्यांनी 5 वेळा UPSC एक्झाम क्रॅक केलेली आहे. तर त्यांचं पहिलं BROला आलं होतं 2 पोस्टिंग, हे 3रं आहे त्यांचं आता.
आणि 4थं आलं होतं ते 2 रेल्वेला आले होते. पण त्यांनी बेस्ट MES म्हणून मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये जॉईन केलं. तर पहिलं पोस्टिंग पुण्यामध्ये झालं आमचं. त्याच्यानंतर 3 वर्षांनी उदयपूर राजस्थानला होतो आम्ही 3 वर्ष. त्याच्यानंतर क्लेमेंटाऊन देहरादूनला 4 वर्ष होतो. त्याच्यानंतर केरळला म्हणजे ह्यालाच होतो आम्ही, कोचीला होतो. कोचीला 4 वर्ष होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही मुंबईला 4 वर्ष होतो. त्याच्यानंतर भूतानला 2 वर्ष होतो. अरुणाचलला 3 वर्ष. आणि आत्ता सध्या दिल्लीला आता 6 महिने झाले. तर माझी मोठी मुलगी आता अंधेरीला SP कॉलेजला BTech करते. तिला 10thला 97% मिळाले. मॅथ्स आणि संस्कृतला 100 out of 100 मिळाले. नाही, आई पण हुशारच होती. आणि आता मुलगा 2 नंबरची मुलगी 10th मध्ये आहे आणि मुलगा 6th मध्ये आहे. तर आता हे पोस्टिंग 3 वर्षाचं ते 3.5 वर्षाचं आहे. दिल्लीचं बेस्ट हॉस्पिटल बांधण्याचा प्रोजेक्ट माझ्या मिस्टरांकडे आहे. आणि जे आम्ही भूतानला होतो ते आता जे राफेल जे आले त्याचं रनवेचं जे काम होतं ते माझ्या मिस्टरांनी 4 वर्षाचं काम 22 महिन्यात पूर्ण केलेलं आहे. त्यांना स्पॉट कमेंटेशन मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीनं मी माझं आता सांगितलेलं आहे. तर आता सरिता सांगेल. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय. लढका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी नाक हाय. आपली यारी लय गाठ हाय. आपली यारी लय नाक हाय. आपली यारी
हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, हॉट चाह शॉट नको रे, थोड़ा कश मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। साला ही गँगच वेगळी होती, कट्टा गँग, सगळ्यांची आपली ओळख झाली। हा अश्क्या, हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा होता। हे उम्या आणि श्री, हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यासारखे, कुठेही गेले ना तरी एकत्र। आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिग्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली। सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे, बात में है कंफ्यूजन, गड़बड़ घोटाला रे, 10 का 20 करने में शातिर ये साला रे, झोल झोल करुणी तरी ठन ठन गोपाला रे। अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है। ये झोलर कमीना सोचता कभी ना, यारी में ही झोल छुपा हूँ, जय लय जय, झोल में ही यारी छुपी है। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। जिंदगी दिग्याबरोबर मी पहिली सिगरेट प्यायली। दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम। चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्ला हिल्ला हुआ रे जल जला। हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्ला हिल्ला हुआ रे जल जला। घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय, लैलानी मजनूची सॅडवाली लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय। ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय, अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय, अरे हसली हसली तिच्या फुलटू फसलेली हाय। कधी ह्यांचं होऊन गेलो कळलंच नाही, एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। जिंदगी 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 मेरी जिंदगी, जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी, जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी 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 जिंदगी।
आहेत आपल्याकडे, त्याच्यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि मग आपण चहा घेऊन आपल्या घरी निघून जायचं. जया कोणाला काय बोलायचंय का? त्याच्यानं वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेला आहे. आपला पहिला गेट टुगेदर झाला, त्याच्यानंतर दुसरा गेट टुगेदरचं नियोजन कधी करायचं. काहींचं म्हणणं होतं की 1-2 वर्षांनी करू. विजय पाटील आणि जीवन जरासे 5 मिनिटं द्या. कधी करायचं याचं काहीच समजत नव्हतं, पण अचानकच गेट टुगेदरचा आपला प्लॅन झाला. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचे रिस्पॉन्सेस चांगले आले. त्याच्यात बऱ्यापैकी मुलींनी आधी त्यात इनिशिएट घेतलं. खास करून ज्या मुली मागच्या वर्षी नव्हत्या त्यांनी बऱ्यापैकी जरा पुढे येऊन बाबा करूया असं झालं. मग गेट टुगेदरची तारीख ठरल्यानंतर कोण येणार, काय येणार, प्रत्येकानं आपली कामं ऍडजस्ट करून तुम्ही सगळे या ठिकाणी आलात. प्रथमतः तुमच्या सर्वांचा मी एक संयोजक या नात्यानं मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. गेट टुगेदरचा कार्यक्रम करताना गेले 8 दिवस, बरोबर 8 दिवस झालं. या गेट टुगेदर सक्सेस होण्यासाठी बरेच हात राबतात. याच्यामध्ये जीवन मोरे असेल, कृष्णात असेल, विजय पाटील असेल, नियोजनासाठी धडपडणारे हे तिघे. अगदी जेवण म्हटलं मी बघतो सगळं जेवणाचं. जेवणला सगळ्या बाकीच्या मित्रांनी सपोर्ट केला, त्याबद्दल जीवनचंही आभार. विजय पाटलाने स्वीट अरेंज करून दिलं, त्याबद्दल विजयचा आभार. त्याच्यानंतर रिसॉर्ट ठरवायसाठी मला माझे 2 सुट्ट्या तरी माझ्या मित्रांनी घेतल्या. इकडे जाऊ करत त्यांनी फायनली आपण इथे आलो. त्याच्या मागे पण बरेच मोठे किस्से आहेत, ते कधी भेटलो तर पर्सनली प्रत्येकाला सांगेन. तर त्यासाठी ज्या मित्रांनी वेळ दिला त्या सर्वांचा आभार. परत फोटोग्राफर, हा तर घरचाच फोटोग्राफर झाल्यासारखा झाला की मागच्या वेळी पण होता, त्यामुळे त्याचेही आभार. तो आपल्यासाठी बराच वेळ थांबलाय. आपल्या नजर चुकीनं त्याचे इन्स्ट्रुमेंट एक डॅमेज झालं, पण तो आम्हाला ऍडजस्ट करून घेईल याची अशी अपेक्षा आहे त्याच्याकडून. त्याचेही आभार. अजून कोण राहिलं का आभार मानायचं? परत एकदा सर्वांचे आभार. फक्त पुढच्या वर्षी आपण गेट टुगेदर कधी करायचं, पुढच्या वर्षी करायचा की मध्ये वेळ द्यायचा हे आताच ठरवू आणि कुठल्या महिन्यात करायचं, कारण मग ते डिस्कशन लांबत नाही. बरं, आणि तो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. मी मगाशी 2 वेळा म्हटलं की तो हॅपी बर्थडे आणि श्रद्धांजली याच्यासाठी न ठेवता थोडा ऍक्टिव्ह करू त्याला. कधी करायचं त्याची तारीख आपण एप्रिलमध्ये फायनल करू. बरं.